महामानव आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिवस आहे। त्यानिमित्तानं बाबासाहेबांनी अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर अक्षरशः लाखोंचा जनसागर लोटलेला आहे। ज्यांनी तळागाळातल्या लोकांचं आयुष्य सुखी केलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा महामंत्र दिला, त्या महामानवावर अभिवादन करण्यासाठी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरांचे अनुयायी या ठिकाणी दाखल झालेत दादरच्या चैत्यभूमीवर। त्यामुळे चैत्यभूमीवर भीमाई आणि निळाईचा संगम पाहायला मिळतोय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमेय पाठक यांनी, तो बघूयात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लाखोंच्या संख्येनं बाबासाहेबांचे अनुयायी दादरच्या चैत्यभूमी इथं दाखल झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत। महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून बाबासाहेबांचे अनुयायी चैत्यभूमी परिसरामध्ये दाखल झालेले आपण बघतोय। या संपूर्ण परिसरामध्ये जवळजवळ लाखोंच्या संख्येने भीमसैनिक आलेले आहेत आणि चैत्यभूमी परिसरामध्ये जणू भीमसागरच उसळलेला आहे असं चित्र इथं निर्माण झालेलं आहे। शिवाजी पार्क मैदान असो किंवा दादरचा चैत्यभूमी परिसर असो, या संपूर्ण परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्तही या निमित्तानं वाढवण्यात आलेला आहे। महानगरपालिकेतर्फे सर्व प्रकारच्या सुविधा ज्या आहेत या इथं देण्यात आलेल्या आहे। शिवाजी पार्क मैदानावरती जवळजवळ 20,000 नागरिकांची, येणाऱ्या भाविकांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे। जागोजागी आपण बघू शकतो की पुस्तकांचे स्टॉल्स असतील, त्याचप्रमाणे लोकजागराचे, युवकांचे अनेक कार्यक्रम या संपूर्ण परिसरामध्ये होताना आपल्याला बघायला मिळतात। यावर्षीचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की अनेकांनी पुष्प अर्पण करण्याऐवजी जे आहे वही आणि पेन हा बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळाच्या इथं वाहिलेला आहे। एकूणच जर बघितलं तर या निमित्तानं एक लोकजागर बघायला मिळतोय आणि प्रत्येकजण आपापल्या परीनं इथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सोबत अमेय पाठक, जय महाराष्ट्र, मुंबई।